संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहेत। आज मस्साजोग गावातल्या ग्रामस्थ सामूहिक जलसमाधी आंदोलनासाठी जमलेले पाहायला मिळतात। हे दृश्य आपण बघतोय, तलावाजवळ आता सगळे ग्रामस्थ जमलेले आहेत। जलसमाधी आंदोलन केले जाणार आहे। मस्साजोग गावातले गावकरी जलसमाधी आंदोलनासाठी आता तलावाकडे दाखल झालेले आहेत। फरार आरोपीला अटक करा, आरोपीला फाशी द्या आणि पोलीस निरीक्षक महाजन यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी या सगळ्या गावकऱ्यांची आणि त्यासाठी जलसमाधी आंदोलन केलं जात आहे। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेले। दत्ता, आपण बघतो जलसमाधी आंदोलनाला आता सुरुवात होते। तलावामध्ये हे सगळे गावकरी जे आहेत ते उतरलेले आहेत आणि जलसमाधी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। हे सगळे लोक उतरलेले आहेत आणि उतरून जलसमाधी आंदोलन करत या सगळ्या लोकांकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध केल्याबरोबरच जे 3 फरार आरोपी आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यात यावी अशी मागणी या सगळ्या गावकऱ्यांकडून केली जाते। या जलसमाधी आंदोलनामध्ये महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झालेली आहेत। ज्या महिला सुद्धा या ठिकाणी पाण्यात उतरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या दिवसापासून संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या गावकऱ्यांनी जो आहे तो आपला विरोध सातत्याने यंत्रणेसमोर दाखवलेला आहे। त्यामुळे मोठमोठे परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। काल वाल्मिक कराड यांची सुद्धा अटक झालेली आहे। अजून 3 आरोपी जे फरार आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती सगळी ग्रामस्थांकडून केली जात आहे। ग्रामस्थांकडून सातत्याने हा जो लढा आहे तो कायम ठेवला जातो आहे आणि आज सुद्धा या ठिकाणी जर आपण बघितलं तर ग्रामस्थांच्या वतीने पाण्यामध्ये उतरून या ठिकाणी हे निषेध आंदोलन करण्यात येत आहे। जे 3 आरोपी फरार झालेले आहेत त्या 3 फरार आरोपींना अटक करण्यात यावी ही सगळी जी प्रमुख मागणी आहे ती या सगळ्या आंदोलकांची आहे, गावकऱ्यांची आहे। त्याचबरोबर हे सगळे गावकरी सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही? मस्साजोगचे गावकरी आहेत हे सगळेजण पाण्यात उतरले। संतोषांना देशमुखाला जे न्याय आहे तो लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली जाते। आपण पुन्हा एकदा या ठिकाणी बघू शकताय की हे सगळे जे ग्रामस्थ पाहायला मिळत आहे आणि एक वेगळं आंदोलन जे आहे ते मस्साजोग ग्रामस्थांच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मस्साजोग गावाशेजारचं हा जो तलाव आहे या तलावामध्ये हे सगळे लोक उतरलेले आहेत। अगदी लांब पर्यंत हे सगळे लोक जे आहेत ते पाण्यामध्ये जात असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर महिला सुद्धा या ठिकाणी पाण्यात उतरल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इथे जर आपण बघितलं तर अगदी छाती इतकं या ठिकाणी पाणी आहे आणि या पाण्यामध्ये उतरून या सगळ्या नागरिकांचं आंदोलन सुरू आहे। काय सांगाल, काय भूमिका आहे तुमची? पाण्यात उतरलेला आहात। आमदार संतोष अण्णा देशमुखला न्याय मिळाला पाहिजे। आज 23 दिवस झालेत, पूर्ण 23 दिवस होऊन हे आणखी 3 आरोपी फरार आहेत। पोलीस प्रशासन करताय काय? स्वतःहून आरोपी सरेंडर होतात, मग पोलीस प्रशासन करताय काय? तर आज आम्हाला 23 दिवस होऊन गेलेत, आणखी 3 आरोपी अटक नाहीत। कदापि त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि फाशी शिक्षा द्यावी म्हणून आम्ही आज जलसमाधी घेण्यासाठी पाण्यात उतरलो आहोत। पण वाल्मिक कराड यांना तर अटक झाली ना काल? वाल्मिक स्वतःहून अटक झालाय, त्यांना अटक केलेली नाही। मग पोलीस प्रशासन करताय काय? तर आज आमच्या संतोष अण्णा देशमुखला 23 दिवस झाले आहेत तरी आरोपी आणखी फरार आहेत। आरोपीचा आणखी सुद्धा मुद्द्यांचा हे नाही। त्याच्यामुळे आज आमचं समस्त गावकरी मंडळ आत्मदहनाचा इशारा देऊन इथं आत्मदहन करण्यासाठी पाण्यात उतरलेला आहे। नक्कीच या ठिकाणी या नागरिकांच्या वतीनं जलसमाधी आंदोलन पाहायला मिळतं। हे मोठ्या संख्येनं लोक जे आहेत गावकरी पाण्यामध्ये उतरलेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण काही नागरिक आहेत त्यांच्याशी परत एकदा बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल काका, सगळे लोक तुमच्या पाण्यात उतरलेत? मला नाही ऐकायचं। बरं, इतर सुद्धा नागरिक आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येनं पाण्यात उतरल्याचं सुद्धा चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वयोवृद्ध नागरिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। बाबा, काय सुरू आहे? तुम्ही आलात इथं जलसमाधी आंदोलनाला? पुन्हा एकदा आपण हे चित्र बघू शकतो।